त्यांच्या पुत्राचं नाव काय पार्थ आहे ना. हा मी पार्थ म्हणायचं पुत्र म्हणलो. पार्थला किती 2.5 लाख मतांनी पाडलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही. 2013ची निवडणूक 2014ची निवडणूक होती. आबा 2014ला निवडणूक होती विधानसभेची म्हणून 2013लाच हाय तसं घर लोकांच्या ताब्यात दिलं. पाहिलंच नाही लोकांना किती समस्या त्या निमित्तानं निर्माण होतील. पाहिलंच नाही. मग त्या पाहिलं नाही तर मग त्या दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की 2014ला आपल्याला मतदान होईल. पण 2014ला लोकांनी त्यांना पाडलं आणि मला अपक्ष निवडून आणलं. तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही की आता पिंपरी चिंचवडकरांना त्यांचा स्वाभिमान ओळखलाय. त्यांनी स्वाभिमान ओळखलाय तरी त्यांच्या डोक्यात आलं नाही. आणि 2019ला आपल्या मुलाला उभं केलं लोकसभेला. जसं काय पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच. आबा त्यांना वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार. पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर आहे. पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया येऊन पडतात. असा ज्या आविर्भावात होते तर त्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला 2.5 लाखांनी पाडलं आपलं त्यांच्या पुत्राला. त्यांच्या पुत्राचं नाव काय पार्थ आहे ना. हा मी पार्थ म्हणायचं पुत्र म्हणलो. पार्थला किती 2.5 लाख मतांनी पाडलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही. 2017ला सत्ता गेली. 2019ला त्यांनी माझ्यावर असा अपप्रचार केला. म्हणजे एक माझ्या तर आबा म्हणजे डोक्याबाहेरचा विषय आहे. हे लोक इथं येऊन फक्त आरोप करण्याच्या मानसिकतेत असतात. आरोप करण्याच्या खोटे आरोप, खोटी बदनामी, लोकांची दिशाभूल करायची आणि मतदान घ्यायचं परत 5 वर्षांनी यायचं. पण ज्या समस्यांना हे इथले नागरिक सामोरे जातात ते पाहायला कधी यायचं नाही. जास्त पाऊस पडला की आमचा निलेश दादा आहेच. इथलं घरकुल फेडरेशन आहेच. इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी आहेच. पण ज्यांनी बांधलं ते एकदम निसंकोच, काही घेणं देणं नाही. पिंपरी चिंचवडकर माझ्या घरचेच आहेत. एवढ्या जोरात वर उचलून टाकलं पोराला तरी ते अजून इथे येत आहे. त्याची मला कळतच नाही. अहो तुम्ही सन्माननीय आहात, आमच्यासाठी आदरणीय आहात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.